नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण काल पार्टनरशिप फायनल अकाउंट पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय येतं ते पाहिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंट, पुन्हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पुन्हा नंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा त्या पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंट किंवा बॅलन्स शीट आपण दोन पाहिलेले आहेत, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यामध्ये काय काय येतं म्हणजे डेबिट साईडला काय येतं आणि क्रेडिट साईडला काय येतं आपण ते पाहिलेले आहेत. तर आपण एक वेळेस रिव्हिजन करत त्याच्यावर काय काय पाहिलेलं होतं आपण ते बघू. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे फॅक्टरी अकाउंट, लक्षात घ्या. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे फॅक्टरी अकाउंट. मग त्याच्यासाठी आपण आखणी करून घेतली. तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले, कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवले कसं आखणी करून घ्यायची, याच्यात तक्ता कसं बनवायचं ते सांगितलेलं पण आहे. मग ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर इंडेड 31 मार्च, यात इंडियन फायनान्शियल इयर असल्यामुळे मी सांगितलेली कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुम्हाला हे समजेल. मग पर्टिक्युलर अमाऊंट, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट, पर्टिक्युलर इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट, ही क्रेडिट साईड, डेबिट साईड, हे डेबिट साईड, क्रेडिट साईड, लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईड. टू ओपनिंग स्टॉक, टू परचेसेस, जो माल जर परचेस केला तर त्याच्यावरती काय काय लागतं म्हणजे कामगार लागतात, वेजेस अँड सॅलरी. त्यांना ते परचेस केल्यानंतर, माल परचेस केल्यानंतर दूरवरून माल घेऊन यायचे, त्याच्यासाठी कॅरी करून आणण्यासाठी वर्कर कॅरी करून घेऊन येतात, त्याला कॅरेज म्हणतात. टू कॅरेज इनवर्ड म्हणजे आतील कामगार लोक काम करतात त्याच्यावरती. टू फ्लाईट म्हणजे ट्रान्सपोर्टेशन बस वाहनाने घेऊन आलं तर त्याला ऑक्टरल ड्युटी लागते. तेच सामान माल तुम्ही जर बाहेर देशातून विमानाने घेऊन आलं तर इम्पोर्ट ड्युटी लागते त्याच्यावरती. पुन्हा कस्टम ड्युटी, जहाजाने डॉक चार्जेस, जहाजाने सामान घेऊन आला तर त्याला कस्टम ड्युटी किंवा डॉक चार्जेस लागतात. प्रोडक्टिव्ह वेजेस, जो कामगार प्रोडक्ट बनवतात त्याला प्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात. मग हे सांभाळण्यासाठी तुम्हाला एक मॅनेजर हायर करावा लागतो किंवा सुपरवायझर हायर करावा लागतो, त्याला सॅलरी द्यावी लागते. तुमच्यापेक्षा फॅक्टरी जर स्वतःची फॅक्टरी नसली तर रेंटवर फॅक्टरी घ्यावं लागते, त्याचं भाडं द्यावं लागेल. लाईट बिल द्यावं लागेल, त्याला लाईट बिलला काय हिटिंग अँड लाईटनिंग म्हणतात. टू फॅक्टरी इन्शुरन्स, जर तुमचं फॅक्टरी इन्शुरन्स काढल्यानंतर तुम्हाला प्रीमियम भरावं लागतं, त्याला फॅक्टरी इन्शुरन्स काढावं लागतं. पुन्हा काही कंपनीमध्ये कोल, गॅस, फ्यूल आणि वॉटर तर सगळ्या कंपनीमध्ये फॅक्टरीमध्ये यूज होतं, त्याच्यामुळं वॉटर. टू फॅक्टरी एक्सपेन्सेस म्हणजे छोटे मोठे खर्च फॅक्टरीचे असतात. रॉयल्टीज म्हणजे प्रोडक्ट बनवलं त्या प्रोडक्टचं रजिस्ट्रेशन करायचे तुम्हाला, त्याला रॉयल्टीज म्हणतात, लक्षात ठेवा. आणि तुम्ही हे प्रोडक्ट बनवले त्याला सेल तर करावं लागेल, विकावं तर लागेल, त्याच्यासाठी बाय सेल्स. तुमचे इन्कम सेल्स केल्यानंतर तुम्हाला पैसे येणार, त्याच्यामुळे इन्कम आहे तुमचं 100% असं प्रोडक्ट व्यवस्थित राहणार का नाही, डॅमेज खराब तर होणार आहे. त्याच्यामध्ये मग ते विकत घेणारा माणूस तुम्हाला रिटर्न आणून देतो, मग सेल्स रिटर्न, त्याला रिटर्न इनवर्ड आहे. पुन्हा तुम्ही फ्री सॅम्पल म्हणजे मार्केटिंग करण्यासाठी तुम्ही मार्केटिंग करणार, त्याच्यासाठी फ्री सॅम्पल वाटणार. गुड्स म्हणजे माल. पुन्हा गुड्स डिस्ट्रॉय बाय फायर, कंपनीमध्ये जळाला माल गेला ना तुमचा, कंपनीमध्ये जळाला किंवा चोरीला गेला, त्याच्यामुळे तुमचे गुड्स जातात म्हणजे माल जातो. त्यासाठी गुड्स विथड्रॉय बाय पर्सनल यूज. पर्सनल यूजचं काय होतं की पर्सनल यूज म्हणजे ए आणि बी आहेत, दोन मालक आहेत कंपनीचे, पार्टनर्स आहेत. पार्टनर्सने त्यांच्या स्वतःसाठी गुड्स काढून घेऊन गेलेत. फॉर एक्झाम्पल हिची कंपनी, आईस्क्रीमची कंपनी, स्वतःसाठी त्यांनी आईस्क्रीम खाण्यासाठी घेऊन गेलेली, त्याला काय म्हणतात गुड्स विथड्रॉ बाय पर्सनल यूज. आणि क्लोजिंग स्टॉक, हे सगळं झाल्यानंतर तुमच्यापाशी जेवढा स्टॉक उरलेला असतो ते क्लोजिंग स्टॉक असतो, लक्षात ठेवा. आणि बाय ग्रॉस लॉस कसं येतो, आता इन्कम एक्सपेन्सेस तुमचा जास्त आहे आणि इन्कम कमी आहे, त्याच्यामुळे ग्रॉस लॉस येतो. आणि तुमचं इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहेत, त्याच्यासाठी ग्रॉस प्रॉफिट येतो. मग काय करायचं, नंतर ग्रॉस लॉस असला तर तुमचं एक्सपेन्सेसला टाकावं लागतं. टू ग्रॉस लॉस, बीडी, इथं सीडी असतं, इथं बीडी असतं. सीडी म्हणजे कॅरीड डाऊन आणि बीडी म्हणजे ब्रॉट डाऊन. प्रॉफिट असलं तर बाय ग्रॉस प्रॉफिट इथं टाकायचे. हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे दोन साईड आहेत, डेबिट साईड आणि क्रेडिट साईड. जे एक्सपेन्सेस आहेत, जे तुमचे खर्च आहेत ते डेबिट साईडला येणार, जे इन्कम आहे तुमचं ते क्रेडिट साईडला येणार.
टू सॅलरी वर्करला म्हणजे सॅलरी ऑफिस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे ऑफिस अकाउंट जे जे ऑफिसमध्ये काम हे सॅलरीवाले तुम्हाला एम्प्लॉई तर ठेवावं लागेल, त्यांना सॅलरी द्यावं लागेल. सॅलरी अँड वेजेस काही काही काम बी करतात आणि काही ऑफिसमध्ये पण काम करतात, फॅक्टरीमध्ये पण काम करतात आणि काही ऑफिसमध्ये पण लोक काम करतात. त्याला सॅलरी बी द्यावं लागतं आणि वेजेस बी द्यावं लागतं. कॅरेज आउटवर्ड म्हणजे बाहेरची कामं करण्यासाठी. टू अनप्रोडक्टिव्ह वेजेस बाहेर ऑफिसमध्ये कामगार लोक असतात, अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात त्याला. टू ऑफिस म्हणजे हे ऑफिसमध्ये साफसफाई करणं वगैरे त्याला अनप्रोडक्टिव्ह वेजेस म्हणतात, लक्षात ठेवा. टू ऑफिस रेंट ऑफिस तुम्ही भाड्याने घेतले ती रेंट द्यावाला पे करावं लागेल. रेंट रेट आणि टॅक्सेस असले तर काहीतरी. ऑफिस इन्शुरन्स इथं फॅक्टरी इन्शुरन्स होतं, इथं ऑफिस इन्शुरन्स ऑफिसचं इन्शुरन्स. नुसतं इन्शुरन्स आलं तरी पण तुम्ही एक्सपेन्सेसला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिणार. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस ऑफिसचे सगळे इलेक्ट्रिसिटी चार्जेस देणार. सन्ड्री मिसलिनियस एक्सपेन्सेस म्हणजे छोटे मोठे खर्च तुमचे. टू ॲडव्हर्टाइजमेंट करणार त्या प्रोडक्टची ते वगैरे त्याला ॲडव्हर्टाइजमेंट म्हणतात. टू बॅड डेप्स म्हणजे तुमचा लॉस आहे एक, मी नंतर सांगतो म्हणले तुम्हाला, हे रेड पेन येईल त्याच्यासाठीच अंडरग्राऊंड गोल केलेले त्यासाठीच. कमिशन एका प्रोडक्टवर कमिशन जर मागत असेल तर विकण्यासाठी त्याला कमिशन द्यावं लागेल. पुन्हा डिस्काउंट बी मागत असेल तर डिस्काउंट द्यावं लागेल. ऑडिट फीस कशाला देतो आपण, CA लोकांना देतो, जो ऑडिट करतो त्याला CA लोक ऑडिट करतात. टू लिगल चार्जेस म्हणजे तुमच्या कंपनीवर कोणी केस ठोकली तुम्हाला वकील लावावं लागेल, त्याला लिगल चार्जेस देतात. ट्रेड एक्सपेन्सेस, बँक चार्जेस कसं लागतात तुम्हाला, तुमच्या अकाउंटला पैसाच नाही तुम्ही चेक दिलाय आणि चेक बाउन्स झाला वगैरे त्याला बँक चार्जेस लागतात. इंटरेस्ट ऑन बँक लोन तुम्ही लोन घेतले बिझनेस चालू करण्यासाठी त्याच्यावर तुमचे इंटरेस्ट लागणार. टेलिफोन चार्जेस तुमच्या ह्याच्यामध्ये ऑफिसमध्ये टेलिफोन चार्जेस असतील. प्रिंटिंग अँड स्टेशनरी छोटे मोठे म्हणजे पेन लागणार, वही लागणार, पुन्हा प्रिंटर लागणार, त्याला असले पेजेस लागणार, पेज प्रिंट करण्यासाठी त्याला प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणतात. ट्रॅव्हलिंग अँड कन्व्हेन्सेस म्हणजे ह्या सिटीतून त्या सिटीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी तर खर्च करावा लागतो. डिप्रिशिएशन म्हणजे फिक्स्ड ॲसेट्स, फिक्स ॲसेट असतात म्हणजे लँड अँड बिल्डिंग, मशिनरी वगैरे. मशिनरी वगैरे खराब झाली मग ती खराब जर तुम्हाला मशिनरी चालू करायचे तर त्याच्यासाठी लागणारा खर्च त्याला काय म्हणतात डिप्रिशिएशन. मग तुम्हाला ते वजा करावं लागेल त्या अमाऊंटमधून मशिनरीमधून. हे नंतर सांगतो मला तुम्हाला बॅड डेप्स आणि डिप्रिशिएशन्स. ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना त्यावेळेस हे तुम्हाला व्यवस्थित समजणार, आता समजणार नाही त्याच्यामुळे मी तसंच केलं. आणि तुमचं इन्कम जास्त आहे आणि एक्सपेन्सेस कमी आहेत त्याच्यानंतर निघतं नेट प्रॉफिट, लक्षात ठेवा. आता हे झाली डेबिट साईड म्हणजे एक्सपेन्सेस साईड झाली, लेफ्ट साईड झाली. आता क्रेडिट साईड म्हणजे राईट साईड ते पाहूत आपण काय येतं. बाय ग्रॉस प्रॉफिट झालं, ग्रॉस प्रॉफिटचं क्रेडिटला जातं आणि ग्रॉस लॉसचं डेबिटला जातं, लक्षात ठेवा. बाय कमिशन रिसिव्ड तुम्हाला जर कोणी कमिशन दिलं, इंटरेस्ट पण दिला बँकेने, तुम्हाला पैसे आहेत तुमच्या बँकेत करोडो रुपये इंटरेस्ट दिला त्याने बँकेने, ठीक आहे. डिस्काउंट पण प्रोडक्टवर दिला तुम्हाला, तुम्ही जर माल वगैरे परचेस करायला गेला आणि तुम्हाला तर त्याने डिस्काउंट दिला तर डिस्काउंट कुठे जाणार आहे ना. टू रेंट रिसिव्ड तुमची कुठे फॅक्टरी आहे ते असंच खुली जागा आहे तुम्ही रेंटने भाड्याने दिली त्याच्यावर तुम्हाला रेंट भेटला आहे फॅक्टरीचा तर रेंट रिसिव्ड. प्रॉफिट ऑन सेल्स ऑन ॲसेट्स जर तुम्हाला तुमचे ॲसेट्स विकली, तुम्ही बिल्डिंग विकली किंवा प्लांट अँड मशिनरी विकली किंवा तुमची मोटार कार विकली वगैरे त्याच्यासाठी जे पैसे आलेले आहेत ते तुमचं प्रॉफिट आहे त्याच्यामुळे इन्कम आहे त्याच्यामुळं प्रॉफिट ऑन सेल्स ऑन ॲसेट्स, लक्षात ठेवा. बाय नेट लॉस कसा येतो, तुमचे एक्सपेन्सेस जास्त आहे इन्कम कमी आहे त्याच्यामुळं नेट लॉस येतो. ते शेअरिंग रेशो पार्टनर्सचा रेशो असतो का असतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो. मग जे 2:1 असतो कोणाचा, किंवा इक्वल असतो 1:1, कोणाचा 70-30% असतं, कोणाचा 40-60% असतं, ते नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस त्याच्यावर आपण देतो ए अँड बीला. पार्टनर्स शेअरिंग असतो, प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणतो त्याला, PSR. त्यानंतर आपण पाहणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा करंट अकाउंट, लक्षात ठेवा हे दोन शब्द आले तर तुमच्या ह्याच्यामध्ये लिहायचे. कसे लिहायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट.
किंवा करंट अकाउंट. जर करंट अकाउंट आलेलं असलं प्रॉब्लेममध्ये तर करंट अकाउंट लिहायचे किंवा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लिहून टाकायचे. इथं पण डेबिट साईड क्रेडिट साईड असते, दोन साईड असतात, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड. त्याला राईट हँड साईडला डेबिट साईड नाही, राईट हँड साईडला क्रेडिट साईड म्हणतात आणि लेफ्ट हँड साईडला डेबिट साईड म्हणतात, लक्षात ठेवा. इथं पण तसंच आहे, जे तुमचा खर्च आहे ते लेस होतो आणि जे तुमचं इन्कम आहे ते हे इथं पण असंच आहे. पण इथं कॅपिटल असतं, कॅपिटलचं असतं. तुम्हाला सांगतो पर्टिक्युलर. आता काय आहे तुमचं कॅपिटल पार्टनर्स कोणते आहेत? मिस्टर ए रुपीज, मिस्टर बी रुपीज आणि पर्टिक्युलर. मिस्टर ए रुपीज लिहा किंवा अमाऊंट पण लिहू शकता. मिस्टर बी रुपीज किंवा रुपीज असं पण लिहू शकता, लक्षात ठेवा. कोणत्या पद्धतीने चालतं. आता डेबिट साईडला काय काय येतात बघा, लक्षात ठेवा. टू ड्रॉइंग. ड्रॉइंग म्हणजे पर्सनल यूज. ड्रायविंग्स म्हणजे काय? पर्सनल यूज. पर्सनल यूजसाठी तुम्ही हे केलं, काढले तुम्ही कॅपिटलमधून, ते काय होणार? ड्रायविंग लेस होणार, लक्षात ठेवा. ड्रायविंग मिस्टर एची असणार, मिस्टर बीची पण असणार. पुन्हा ह्या ड्रॉइंगवर इंटरेस्ट घेतला आहे, ड्रॉइंग इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. लई नसतात त्याच्यात, फक्त 2-3च असतात, जास्तीत जास्त 4-5च असतात. हे नाही लई नसतात पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये. आणि पुन्हा नंतर टू नेट लॉस असतो. काय असतो? नेट लॉस. BD. आता हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट लॉस डेबिट साईडला जातो आणि नेट लॉस डेबिट साईडला जातो, म्हणजे इकडल्या साईडला जातो आणि नेट प्रॉफिट ह्या साईडला जातं, क्रेडिटला जातं, लक्षात ठेवा. नेट लॉस डेबिटला जातो आणि नेट प्रॉफिट क्रेडिटला जातो. कोणत्या? पार्टनर्स कॅपिटल किंवा करंट अकाउंटला, लक्षात ठेवा. टू नेट लॉस ब्रॉट डाऊन टू बॅलन्स. काय असतं? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बॅलन्स कॅरीड डाऊन ह्याला कंसात लिहा कॅपिटल. काय असतं? ही उरलेलं कॅपिटल असतं. हे काय असतं? क्लोजिंग बॅलन्स असतं, लक्षात ठेवा. हे काय असतं? कंसात लिहितो मी, क्लोजिंग बॅलन्स असतं ही. आता इकडे काय येणार? बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणजे कॅपिटल असतं. हे तुमच्या प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं, तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये दिलेलं असतं. कॅपिटल एचं वेगळं असतं, कॅपिटल बीचं पण वेगळं असतं. हे तुम्हाला इथं लिहावं लागेल कॅपिटलचं. त्याच्यामध्ये काय? बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट भेटलाय तुम्हाला कॅपिटलवर, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, लक्षात ठेवा. आणि जे नेट प्रॉफिट म्हणतोय ना मी, हे नेट प्रॉफिट इथं बाय नेट प्रॉफिट, इथं नेट प्रॉफिट सीड आहे कॅरेट डाऊन. इथं नेट प्रॉफिट बाय नेट प्रॉफिट BD येणार, BD ब्रॉट डाऊन. हे जे तुमची रक्कम असते, हे काय असते? हे जे तुमची रक्कम पूर्ण असते, हे तुमचं कधी पण कॅपिटल जास्त असणार, तुमचा खर्च तुम्ही पर्सनल यूजसाठी कमी काढलेला असेल, तुमचं नेट लॉस किंवा नेट हे इकडल्या साईडला घ्यायचं आणि हे लेस करायचं. कोणतं? टू ड्रायविंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रायविंग्स, टू नेट लॉस. ते जे येतं त्याला बॅलन्स कॅरीड डाऊन म्हणतात. काय म्हणतात? टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ह्याला काय म्हणतात? बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे तुमचं उरलेलं कॅपिटल असतं, लक्षात ठेवा. सगळं लेस करून हे उरलेलं तुमचं कॅपिटल असतं. समजलं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि किंवा करंट
अकाउंट समजलेलं असलं तर मी पुढे जातो. चला, आता आपल्याला पाहिजे बॅलन्स शीट. मी तक्ता असंही केलेलं आहे. बॅलन्स शीट पाहिजे आपल्याला. काय पाहिजे? बॅलन्स शीट. इथं काय असतं ते फॉर द इयर इंडेड नसतं. ॲज ऑन काय असतं कंसात? ॲज ऑन 31 मार्च 2024 घेतो मी करंट इयरचं. इथं पण करंट इयरचंच घेतलेलं मी इथं 31 मार्च 2024. इथं पण 31 मार्च 2024 घेतलं, त्याच्यामुळे मी इथं पण तेच लिहितो. इथं काय असतं? इथं डेबिट आणि क्रेडिट नसतं. इथं काय असतं? लायबिलिटी आणि ॲसेट्स असतात. काय असतात? लायबिलिटीज रुपीज अमाऊंट लिहा तुम्ही. मी हे शॉर्टकट लिहितोय. ॲसेट्स रुपीज आणि रुपीज. आता आपण पहिलं ॲसेट्स बघू. ॲसेट्स कोणते कोणते, नंतर काय लायबिलिटीज बघू का? ठीक आहे, अगोदर आपण ॲसेट्स बघू. ॲसेट्स कोणते? अगोदर आपण फिक्स्ड ॲसेट्स बघू. काय? फिक्स्ड ॲसेट्स तुमचे काय कोणते कोणते? समजलं? फिक्स्ड ॲसेट्स लक्षात घ्या. त्यामध्ये येणार लँड अँड बिल्डिंग. तुमचं फिक्स्ड ॲसेट्स आहे. काय? लँड अँड बिल्डिंग. ॲडजस्टमेंट आपण नंतर पाहू. लक्षात ठेवा नंतरच्या याच्यामध्ये. प्लांट अँड मशिनरी. फर्निचर. मोटार कार किंवा मोटार व्हेकल असते. मोटर कार किंवा मोटार व्हेकल. हे स्टार आहेत ते अमाऊंट असते त्यांची. फ्री होल्ड प्रॉपर्टी. फ्री होल्ड प्रॉपर्टी. तर फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे काय हे लक्षात घ्या. फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणजे तुम्ही खुली जमीन विकत घेऊन ठेवली आहे कंपनीसाठी, फॅक्टरीसाठी. अशीच पडीक आहे. खुली जमीन तुम्ही विकत घेऊन ठेवलेली आहे. फ्री होल्ड प्रॉपर्टी म्हणतात त्याला. काय म्हणतात? फ्री होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी. आता एक जमीन तुम्ही लीजवर दिली. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, जर पुण्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल पूर्ण जे मगरपट्टा सिटी आहे ती लीजवर आहे. पूर्ण लीजवर बनवलेली. लीज त्याला काय म्हणतात? लीज होल्ड प्रॉपर्टी. ती ॲसेट्स आहे काही लोकांचं, पण लीजवर दिली गेलेली ती. पुन्हा नंतर काय? प्लांट अँड मशिनरी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, मोटार्स, कार, व्हेकल, फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी. पुन्हा नंतर फिक्स्ड ॲसेट्स सांगतोय मी तुम्हाला. हे झाले तुमचे फिक्स्ड ॲसेट्स. आता इनटँजिबल ॲसेट्स कोणते कोणते सांगतो तुम्हाला. इनटँजिबल ॲसेट्स. इनटँजिबल म्हणजे न दिसणारी संपत्ती तुमची. न दिसणारी संपत्तीला इनटँजिबल ॲसेट्स असे म्हणतात. लक्षात ठेवा. आता बघ ही कोणती आहे? फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे टँजिबल ॲसेट्स आहेत. दिसणारी वस्तू तुम्ही त्याला शिवू शकता, टच करू शकता. त्याला काय म्हणतात? फिक्स्ड ॲसेट्स. जी टच करू शकतो, ती पाहू शकतो, त्याला फिक्स्ड ॲसेट्स म्हणतात. म्हणजे टँजिबल ॲसेट्स. आणि इनटँजिबल ॲसेट्स त्याला तुम्ही त्याला
टच बी नाही करू शकत आणि तुम्ही पाहू पण शकत नाही. ते ॲसेट्स कोणते कोणते? पहिला आहे गुडविल. तर गुडविल म्हणजे काय लक्षात घ्या, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस असतं तुमचं. काय रेप्युटेशन ऑफ द बिझनेस आहे गुडविल म्हणजे काय, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. आता दुसरा आहे पेटेंट्स. मी एक व्हिडिओ बनवलेला आहे ह्याच्यासाठी, गुडविल, पेटेंट्स, ट्रेडमार्क काय काय ते तुम्ही ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे व्हिडिओ बघा. ट्रेड मार्क आणि कॉपीराइट. गुडविल म्हणजे रेप्युटेशन ऑफ द बिझनेस. पेटेंट्स म्हणजे त्यांचा ब्रँड असतो, त्या ब्रँडचं नाव दिलं जातं, त्याला नावाला प्रोडक्टला नाव दिलं जातं, त्याला पेटेंट्स म्हणतात. ट्रेडमार्क्स म्हणजे आणि कॉपीराइट म्हणजे काय माहिती आहे का, तुम्ही जर एका मूवीजवर कॉपीराइट लागते बघा, मूवीज तुम्ही दुसरे नाही दाखवू शकतात. कधी कधी पिक्चर, कधी कधी लाईव्ह मॅचेस असतात, कोणी त्याच्यावर कॉपीराइट दाखवलेले असते, त्याला कॉपीराइट म्हणतात. तुम्ही त्याला टच करू शकता का नाही आणि त्याला पाहू शकता का नाही, तसे हे इंटॅजिबल ॲसेट्स आहेत. 1 2 3 4 लक्षात घ्या. नंतर आहे करंट ॲसेट्स. कोणते कोणते असतात करंट ॲसेट्स ते लक्षात घ्या. या 4वर मी व्यवस्थित व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही 4 ते व्हिडिओ ह्या डिस्क्रिप्शनच्या लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती लिंक ओपन करून तुम्ही पाहू शकता. गुडविलची, पेटेंटचे, ट्रेडमार्कचे आणि कॉपीराइटचे. लक्षात ठेवा. करंट ॲसेट्स कोणते? करंट ॲसेट्स म्हणजे इझिली कन्वर्ट टू कॅश. करंट ॲसेट म्हणजे काय, तुम्ही इझिली कन्वर्ट करू शकता कॅशमध्ये. पहिला काय असतं, कॅश इन हँड. दुसरा कॅश ॲट बँक. तिसरा आहे डेटर्स किंवा बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबल म्हणजे लिहून देणार, तुम्ही लिहून दिलं. तुम्ही एक बघा, बिल्स रिसिवेबल म्हणजे तुम्ही एका याच्यामध्ये गेला आणि तुम्हाला पावती घेता, त्याला काय म्हणतात, बिल्स रिसिवेबल. किराणा माल घेतला आणि तुम्ही त्याच्याकडून पावती लिहून घेतली, त्याला म्हणतात बिल्स रिसिवेबल. डेटर्स आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही गोल्डमध्ये किंवा शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्ही इझिली कॅशमध्ये कन्वर्ट करू शकता. त्याला गोल्ड विकून तुम्ही कॅश घेऊ शकता, शेअर्स विकून तुम्ही कॅश घेऊ शकता. लास्टला असतो क्लोजिंग स्टॉक. काय असतो, क्लोजिंग स्टॉक. अशा प्रकारे तुमचे ॲसेट्स आहेत हे. अशा प्रकारे हे ॲसेट्स संपलेले आहेत. तुम्ही एक्झाममध्ये असं नका लिहू की फिक्स्ड ॲसेट्स, इंटँजिबल ॲसेट्स, करंट ॲसेट्स असं नका लिहू. जे आले ते तुम्ही एकाखाली एक लिहा. मी तुम्हाला समजण्यासाठी तसं लिहिलं. फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे कसे, का कोणते कोणते, इंटँजिबल ॲसेट्स म्हणजे कोणते कोणते, करंट ॲसेट म्हणजे कोणते कोणते. आता हे फिक्स्ड ॲसेट्सला एक नाव आहे टँजिबल ॲसेट्स. लक्षात ठेवा, काय नाव आहे, टँजिबल ॲसेट्स. टच करू शकतो तसे ॲसेट्स आणि टच नाही करू शकत तसे ॲसेट्स म्हणजे इंटँजिबल ॲसेट्स. हे झाले तुमचे ॲसेट्स. आले लक्षात. पुन्हा नंतर गव्हर्नमेंट बॉन्ड्स पण असू शकतात. लक्षात ठेवा तुम्ही, गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे पण आला ना, गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे करंट ॲसेट्स नाही, गव्हर्नमेंट बॉन्ड्स ते पण काय असतात, ॲसेट्स आहेत. ते पण काय आहेत, गव्हर्नमेंट बॉन्ड्स ॲसेट्स आहेत. नाहीतर हे गव्हर्नमेंट बॉन्ड आले आम्हाला सरांनी सांगितलं नाही, ते पण गव्हर्नमेंट बॉन्ड्स पण ॲसेट्सच आहेत तुमचे. काय आहेत,
गव्हर्नमेंट बॉन्ड्स हे तुमचे काय ॲसेट्सच आहेत. आलं लक्षात? एवढे ॲसेट्स आहेत. त्याच्यानंतर आता पाहूत आपण लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला पहिला सुरुला काय येतं? कॅपिटल. टू नाही, नुसतं कॅपिटल. कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट. त्याच्यामध्ये मिस्टर ए असू आणि मिस्टर बी. आता हे अमाऊंट कुठली येतं? जे हे उरतं ना, हे बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणतो ना आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये, ते अमाऊंट इथं दोघांची लिहून टाकायची. जे अमाऊंट येते हे इथली हेची बेरीज करायची, हे ॲडिशनल करायचं, नंतर आउटरला लिहून टाकायची. इनरची आउटरला लिहून टाकायची. मिस्टर आणि मिस्टर बीची कॅपिटल हे अमाऊंट जे आलं लक्षात? पुन्हा जनरल रिझर्व. काय? जनरल रिझर्व हे तुमची लायबिलिटी. पुन्हा रिझर्व फंड किंवा प्रोव्हिडंट फंड. किंवा प्रोव्हिडंट फंड. तर बघा हे काय माहिती आहे का? जनरल रिझर्व फंड किंवा प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय? तुमच्यापाशी एम्प्लॉईज काम करतात आणि एम्प्लॉईला तुम्ही सॅलरी देताय. सॅलरी दिल्यानंतर तुम्ही त्यांच्याकडून 15,000 रुपये सॅलरी देताय. त्याच्यातून त्यांची टोटल एम्प्लॉईची सॅलरी किती? 15,000 रुपये. पण त्यांचं तुम्ही PF, ह्याला PF म्हणतात, प्रोव्हिडंट फंडला किंवा रिझर्व फंडला PF म्हणतात, लक्षात ठेवा. मग तुम्ही तुमच्याकडे ठेवताय म्हणजे तुम्हाला त्यांचं देणं आहे. जे लायबिलिटी आहे ना ते देणं आहे. कॅपिटल म्हणजे मिस्टर ए आणि मिस्टर बीनं बिझनेसमध्ये गुंतवलेले. बिझनेसला काय करायचे? त्यांना द्यायचे. त्याच्यामुळे कॅपिटल आहे. ती लायबिलिटी साईडलाच येतं. मिस्टर एला आणि मिस्टर बीला फॅक्टरीसाठी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्यांनी कॅपिटलमधून. त्याच्यासाठी कॅपिटल देणं आहे. फॅक्टरीसाठी मिस्टर एचं आणि मिस्टर बीचं देणं आहे, कॅपिटल आहे. आणि रिझर्व्ह फंड काय? एम्प्लॉईची सॅलरी तुम्ही सॅलरीमधून PF तुमच्याकडे काढून ठेवताय, पण ती देणं आहे, त्याच्यामुळे PF प्रोव्हिडंट फंड येतो. लक्षात ठेवा. अगोदर मी कॅपिटलचं सांगितलं, नंतर PFचं सांगितलं तसं. नंतर बँक लोन. बिझनेस चालवण्यासाठी बँकेकडून लोन घेतलाय, ती देणं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून ओव्हरड्राफ्ट पण केले. क्रेडिटर्स पैसे पे करणार, बरोबर, पैसे पे करायचे, कोणाचं तरी देणं आहे. जसं इकडे बिल्स पे रिसिवेबल आहे, तसंच बिल्स इकडे पेएबल आहे. पैसे लिहून घेणे आपण, बिल्स पेएबल. अशा प्रकारे हे तुमची लायबिलिटी साईड पण मॅच झालेली, लायबिलिटी साईड पण झालेली, तुमची ॲसेट साईड्स पण झालेली. जर तुम्हाला ह्याचे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचे जर स्क्रीनशॉट काढून घ्यायचे असले तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि ॲसेट साईडचं पण तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असलं तर काढून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही टोटल करायची, काय करायची? टोटल करायची. लास्टचे लाईन आहे नाही, खालच्या दोन मारायचे कधी पण, असे जवळून दोन मारायचे आणि वरती एक मारायचे. हे जवळून दोन मारायचे. समजलं का?
हे झाली तुमची बॅलन्स शीट झाली, लॅबिलिटी साईड आणि ॲसेट साईड्स. आज आपण पाहिले दोन, कालच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं दोन, ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कालच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं होतं. आज आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट पाहिलेलं आहे. आत्ता रिव्हिजन करू तर अजून आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये काय काय येतं. टू ड्रॉविंग्स डेबिट साईडला पर हे तुम्ही आखून घ्यायचं आहे व्यवस्थित. टू ड्रॉविंग्स, टू इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स, टू नेट लॉस. तुमचा प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये जे नेट लॉस होतो त्यालाच आपण पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला नेट लॉस मिस्टर ए आणि मिस्टर बीचा जे आहे ते रेशोप्रमाणे जे प्रॉफिट शेअरिंग रेशो असतो त्याप्रमाणे दिलेला असतो ते इथं लिहून टाकून द्यायचं. बॅलन्स ब्रॉट डाऊन, जो कॅपिटल आहे ट्राय बॅलन्समध्ये ते कॅपिटल मिस्टर एचं आणि मिस्टर बीचं लिहायचं. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर इंटरेस्ट भेटलेली ती पण लिहून टाकायचं, ॲड करायचं कॅपिटल, म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड झालेलं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आणि टू बाय नेट प्रॉफिट म्हणजे जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेन्सेस वजा केलेले, इन्कममधून एक्सपेन्सेस वजा केल्यानंतर जे नेट प्रॉफिट भेटतो त्याला आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय नेट प्रॉफिट ॲड करतो. जेवढी हे दोन्हीची रक्कम ॲड करून जे तुमचे ड्रॉविंग्स आहेत, म्हणजे ड्रॉविंग्स म्हणजे पर्सनल यूजसाठी कॅपिटलमधून पार्टनर्सनी काढलेले कॅपिटल आहे तुमचं, त्याच्यातून तुम्ही 4,000 का म्हणा 10,000 म्हणा, कॅपिटल तुमचं 2 लाख आहे आणि त्यांनी पर्सनल यूजसाठी त्यांनी पैसे काढलेले त्याला म्हणतात ड्रॉविंग्स. लक्षात ठेवा 2,000 किंवा 5,000 घेतलेली. मिस्टर एनी 5,000 घेतली, मिस्टर बीनी 10,000 घेतली, असे त्यांचे कॅपिटलनुसार काढले आहेत, त्याला म्हणतात ड्रॉविंग्स. त्याच्यावर इंटरेस्ट चार्जेस पण होतात. पार्टनर्सच्या याच्यावर त्यांच्या इंटरेस्ट चार्जेस पण होतात ड्रॉइंगवर, म्हणजे 5,000वर 4,000वर ड्रॉइंग्सवर चार्जेस पण लागू शकतात. त्यांनी जर लेट केला देण्यासाठी बिझनेस चार्जेस पण लागू शकतो, त्यासाठी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स लागू शकते. नेट लॉस इकडे येतो. जो उरलेला बॅलन्स असतो इन्कममधून एक्सपेन्सेस लेस करू शकतो, म्हणजे हे लेस करून जो उरलेला बॅलन्स असतो त्याला काय म्हणतात बॅलन्स कॅरीड डाऊन कॅपिटल. हाच बॅलन्स तुम्ही लॅबिलिटी साईडला टाकतो, म्हणजे हे कॅपिटल अमाऊंट जे उरलेली आहे कॅपिटल मिस्टर ए आणि मिस्टर बीची ती दोघांची ॲडिशनल करायची आणि आउटरला लिहून टाकायची. पुन्हा जनरल रिझर्व्ह फंड, प्रुडंट फंड, बँक लोन, बँक ओव्हरड्राफ्ट, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, लोन अँड बिल. आता ॲसेट साईड्स पाहू.